श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 9. समास पहिला. जय गोधना संकटी रक्षियेले, किती जीव अन्नोदके तृप्त केले. बहुमंदिरे स्थापिली धन्य कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराजाय नमः. जय जय सद्गुरु तरुवरा संतप्त पांथिका आसरा. कल्पतरू होणी साजिरा निर्विकल्प, कल्पतरू काय देतो कल्पिली वस्तू पुरवितो. कल्पनातीत जीव होतो गुरु छायेसी, संसार पथ महाघोर त्रिविध तापे पोळे शरीर. भेटता मार्गी गुरुवर कृपा विस्तार सावली, तरीच शीन अवघा जाये ना तरी किरणे घेतील धावे. या कारणे संत तुझे आश्रय सुख भोगिती, शांती सुगंध सुमनाचा सेवा भ्रमर मेवा भ्रमर संताचा. ताप निवाला जन्मांतरीचा तेथेच गुंग जाहले, बोध सुमनेच मविली आत्मा रामासी वाहिली. फलाशेची वाट मोडली संत जनांनी, वृक्ष विस्तार बहु मोठा माझी अनंत जीवाच्या पेठा. छायेसी न पडे तोटा आकार कोणान गणवे, कीर्ती मोहर विस्तारला चैतन्य फळांनी लिगडला. पक्षी समुदाय लोटला स्वानंद रस चाखाया, सेवोनिया स्वानंद रस पूज्य झाले जगतास. अनुहत ध्वनी श्रवणास अति आल्हाद देतसे, वासनेच्या पर्जन्यधारा त्यापासोनी तुची आसरा. सकला करसी निवारा कृपा सागरा गुरुमृते, जे जे तव आश्रया आले ते तेथेच स्थिर झाले. पुन्हा परतोन नाही गेले त्रिविध ताप सोसाया, ऐशी तुझ्या छायेची गोडी सुख वाढते घडोघडी. संसार दुःखावर पडी जाहली किती एक, अहंकारे उन्मत्त झाले ते तत्वदाश्रयासी मुकले. अहंकाररहित नम्र झाले ते पावले निजरूपा. निबिड संस्कार कानन अज्ञान अंधकार पसरला गहन. षडरिपू श्वापदे हिंस्र दारुण, जीवनेती कुंभीपाकी. ज्ञान सूर्य मावळला विद्युन्मायेचा गलबला, शब्द ज्ञान खद्योत भला एकाचे एक दावतो. अनिती कांटेरी कुंपणे अनुप्रवेशे करती सदने, यमकिंकरादी पिशूने भीवविती जीवासी. दारिद्र्य स्पर्श डसो येती लोकेशना वृच्छिक फिरती, कामेशना गिळू म्हणती अजगर थोर काननीचे. ऐसा प्राणी बहु भ्रमला आशा तृष्णा गर्ती पडला, तव अकस्मात भेटला पूर्वसंचित सोबती. तेने हाती धरून या नेला जेथे ज्ञान तरू सद्गुरु भला. संत समुदाय असे भरला कृपा छायेसी, कोठे सूर्या ऐसी दीप्ती नांदे तेथे तो रघुपती. विवेक शूर सेनापती श्वापदे दूर पळवीतसे, आनंद भरोन आनंद रूप प्राणी होत निस्ताप. द्वैत भावना संकल्प विरोण जाती मुळी होणी, ऐसा तू सद्गुरुवरा संसार काननीचा आसरा. निस्वार्थ दाता दुसरा दिसेना त्रिखंड शोधिल्या, अखंड गाध अविनाशी नामरूप भेद न जासी. भक्ता कारणे तू साकारशी निरुपाधी निराकारा, दयेचा निधी असे भरला अनंत जीव शांतविला. धर्म आदरे संरक्षिला अधर्म प्रवर्तक युगी, कैसे युगाचे महिमान अधर्म कर्मी प्रेम गहन. दुर्जनतेची भाग्यवान दिसो लागले, देह ममता बहु लागली तेने सुख साधने जमविली. धर्महानी होऊ लागली हे ध्यानी येईना, धर्मबीज रक्षण करते विप्र वागू लागले भलते. यजनाधिक कर्मे निरुते राहिली पूर्वापार, राहिले केवळ वाग्जाळ अर्थभाग्याची पडली भुरळ. तेने मती जाहली चंचल आत्मानुभव दूर राहिला. येण्याची रीती सर्व वर्ण अनेक मते भिन्न भिन्न, उपहासती अन्योन्या लागोन सत्य काहीच उमगेना. धर्मे मर्यादा कथियेली कर्मे सर्व आखोण दिली, ती सोडिता सत्ता बुडाली उभय लोकींची. दैवी शक्ती समूळ गेली मानवी सत्ता राहिली, धर्मभेदे दुही माजली तेने आली विकळता. धर्मजीवाचे जीवन धर्मराष्ट्राचे भूषण, अभ्युदयासी कारण धर्मची एक. धर्म विन्मुख जे झाले इह पर सुखासी मुकले,
आचार सर्वही भासले निरर्थक सकळाशी. शरीरी रोगती गहन आणि पथ्य दिधले सोडोन. मग औषध वाटे गुणहीन रोगिया जैसे. शब्दज्ञानी शहाणे ठरले भाविक मूर्खा माझी गणले. अनुभव नेत्र जाता आंधळे होऊन भांडती परस्परे. धर्मबुद्धी बहु जाहली तेने समाजा फुटी पडली. आपली आपणा वैरी झाली दुजियाची काय कथा. स्वात्मसुख स्वप्नवत होऊन झाले विषयासक्त. विषयी द्वैताची मात सहजची झाली. विषयी वाढे अनाचार विषयी वाढे मत्सर. विषय व्यसनाचे माहेर विषयतनु जीर्ण करती. विषय साधनी विक्षेप विषय म्हणजे महापाप. विषय वाढविती संताप विषय विषया वाढविती. धर्महीन झाले सकळ गेले ऐक्यतेचे बळ. पराधीनतेने विकळ होऊ लागले. भगवद आज्ञे कली आला तैसा धर्म क्षीण झाला. बोल नाही इतराला ऐसे पूर्वीच कथियेले. प्रारब्धे रोग झाला परी प्रयत्ने पाहिजे हटविला. काही काळ तरी सुखाचा गेला म्हणजे बरे. यास्तव साधू अवतरती वेळोवेळी धर्म रक्षती. कली प्रबळ झाला जगती परी काहीसा उपाय. कलीने बुद्धी भारली कलीने क्षिती व्यापली. प्रथमचरणी गती झाली प्रत्यक्ष पहा. वर्णाश्रम धर्म राहिला मतामतांचा गलबला. मूर्ती पूजेसी कंटाळला प्राणी दिसे. काम्यकर्मे काही राहिली नैष्कर्मता समूळ गेली. धर्ममर्यादा शिथिल झाली रूढी पडल्या अनेक. देश सुपीक साजिरा तेने आळसा झाला तारा. धनिक सूत दिसे बरा परी बहुधा गुणहीन. आळसे आला करंटपणा धूर्त मारती टोमना. अन्नवस्त्रा बापूडवाना होऊन गेला. करोणे तेची करती भ्रष्टाकार माजविती. कोठेही मिळेना शांती मतिभ्रष्ट झाली. उदरपुरती कारणे लागे नीच सेवा करणे. योग्यायोग्य कोण जाणे धन संग्रह मुख्य काज. सत्य विश्वास उडाला असत्य विश्वास भरला. कामिकांचा सुखाळ झाला आप पर नेनती. एवढेच मानती भाग्य तेची पुरुषार्थाचे अंग. कुल कलंक निस्संग नारी नर किती झाले. अधर्मे धरणी पिकेना पिकता खाऊ देना. निद्राशक्तीसी रोग नाना नवे नवे उद्भवती. प्रथमचरणी ऐशी स्थिती अंती होईल कोण गती. पशु सम मानव होती प्रज्ञाबळ तेजहीन. पुराणे सांगती बहुत पुनरावृत्ती नको येथ. कार्यकारण ऐसे कथित श्रोती रोषण धरावा. अधर्मा अनेक कारण धनसंचय मुख्य ध्येय जाण. त्या लागी वेचिती प्राण आणि घेती इतराचे. पोटचे मांस विकोन खाती वयसी माही न पाहती. त्यांच्या जिन्या पडो माती. वृद्धा विवाही देती बालिका तेने घडती अनाचार. कुलक्षय झाले फार भेसळ जाती अनिवार. होऊनी गेल्या उद्भव तैसा अंकुर तैसी बुद्धी आणि विचार. पाखांड माजले फार धार्मिकासे निंदती. धर्म झाला दुबळा रूढीने विसंग पावला. परकीयांनी लागा साधिला छिद्रे शोधू लागले. दीन दारिद्र्ये पिडिले अथवा धनाशे जे भुलले. माईक वैभवासी भाळले तया तया भ्रष्टविती. विहिताचार कळेना रूढीत तत्व मिळेना. कळते तेही वळेना विषयासक्तीचे नियोगे. देह विषय व्यासनाधीन तेने अत्यंत जाहला क्षीण. पद्मपत्रींचे जीवन तैसे आयुष्य जाहले. लहान शिकविती थोरास मिथ्या म्हणती वेदश्रुतीस. स्त्रिया ठेविती पतीस सत्तेखाली आपुल्या. सुकरी बहुत प्रसविली दुबळी संतती वाढली. अल्पकाळी मुखी पडली लहान थोर मृत्यूच्या. रोगे आयुष्य क्षीण झाले जोडपे विजोडता पावले. पुनरावृत्ती करू लागले पशु जैसे. आणि काही बहुत प्रकार लिहिता ग्रंथी ये विकार. खेचरी सृष्टी अनिवार होऊन गेली. स्त्री पुरुष दोघे जण राहती पक्षा समान. आप्त इष्ट बंधू जन परवान करती कोणाची. पशु पक्ष्यांचा उपजत धर्म
तोही न मानती हे अधम, प्रज्ञा मानवा विश्राम ती मलिन झाली हे कळेना. आहार विहार सात्विक जावोन रजतमात्मक, राहता बुद्धी ही निशंक राजस तामस वाढली. रजप्रधान बुद्धी जाहली सुखाची अति हाव सुटली. यांत्रिक कला निघो लागली अधिकाधिकी, प्रवृत्ती ज्ञान भेदयुक्त भेदभेदा वाढवित. अष्टधेचा कर्दम बहुत दुरत्यय मानवा, जितुके शोधोनी काढावे तितुके गूढची स्वभावे. अनंत जन्म शिनावे तरी ज्ञान पुरेना, आदिमाया विश्वजननी 84 लक्ष जीवयोनी. अनंत ब्रह्मांडे जिचेनी सत्ता मात्रे चालती. पंचमहाभूतांचा मेळा वासना कर्दमा निराळा, प्रकृती पुरुषाचा सोहळा रामची जाणे. असो राजस ज्ञान फोफावले, तमो मिश्रित भ्रष्ट झाले. चित्तशुद्धीसी मूकले धन्य कलियुगाची, येथे जे स्मरले राम तेची पावले विश्राम. सर्वाघटी आत्माराम आदिअंती निर्मळ, राम भक्त सद्गुरु राय सधर्मा करती साय. पुढील समासी तेची ध्येय श्रोते जनी परिसावे. इति श्री गुरु सद्गुरु लीलामृते नवमाध्यायांतर्गत प्रथम समास. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.